फाईल इंग्रजीतनं चालेल आणि जनतेने मात्र मराठीतनं बोलायचं, असा त्याचा गैरसमज माझा तरी होतो. तो गैरसमज असेल तर स्पष्ट करा, त्यात चूक असेल तर ती सुधारा. पण आपल्याला मराठीचा वापरचा आग्रह हा सगळ्यांसाठीच करायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की आल्या, मराठीत पाटी लावा. आपण कधीच कायदा केलाय मराठीत पाटी लावायचा, आग्रही करतो. मी सही पण मराठीतच करतो. दिवाकर राय साहेबांनी सांगितल्याचा अगोदरपासून सही सुद्धा मराठीत करतो. मी झोपेतून स्वप्न सुद्धा मराठीत बघतो. हां, आणि त्यामुळे हो 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 प्रकाशजी, मराठी साहित्य, मराठी भावगीतं, मराठी लोकगीतं, मराठी संगीत, आपण बसा एक दिवस चर्चा करूया जाहीरपणे सभागृह संपल्यानंतर. इथे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अग्रक्रम आणि मान हा राहिलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, महोदय, सन 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणी राजभाषा विधेयक 2022 मंजूर करावे अशी मी विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरता तरतुदी करण्यासाठीचे विधेयक आहे. अध्यक्ष महोदय, आमचं याला समर्थन आहे, याला विरोध असण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळे ही बरेच वर्षातली चर्चा आणि बरेच वर्षात असलेली आवश्यकता आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करतो. आणि याचा उद्देश आणि कारणं जी आहेत ती सुद्धा आपण स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये आपण या विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये सुद्धा दिलेली आहेत. एक 2-4 गोष्टीतली स्पष्टता आली तर आपल्याला जो हेतू गाठायचा आहे त्यामध्ये अजूनचं आपल्याला स्पष्टता येऊन चांगलं काम करता येईल, तेवढ्यापुरता माझं विवेचन आहे. अध्यक्ष महोदय, या विधेयकातील ठळक वैशिष्ट्यांमध्ये एक मध्ये आपण असं म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांची शासकीय भाषा मराठी असेल. याचा अर्थ सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायता अजूनच्या सगळ्या ज्या असतील यामध्ये शासकीय भाषा मराठी असेल. आणि स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयामध्ये सर्व शासकीय प्रयोजनाकरता तसेच जनसंवाद व जनहित याच्याशी संबंधित असलेल्या प्रयोजनाकरता वापर करायची भाषा मराठी असेल अशी तरतूद आपण केली आहे. मान्य आहे, आपल्याला करायलाच पाहिजे. पुढे स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांमध्ये या अधिनियमात विनिर्दिष्ट केलेल्या विवक्षित शासकीय प्रयोजनाकरता इंग्रजीचा वापर करता येईल अशी तरतूद करणे. आता ही जी 2 वाक्य आहेत ना, ही अजून स्पष्ट झाली पाहिजे. याचं कारण मग गैरसमज काय होईल की अधिकाऱ्यांनी इंग्लिश वापरायला चालेल आणि जनहित आणि जनसंवादासाठी ही मराठी वापरली पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयामध्ये या अधिनियमात विनिर्दिष्ट केलेल्या विवक्षित शासकीय प्रयोजनाकरता इंग्रजीचा वापर करता येईल. म्हणजे फाईल इंग्रजीतनं चालेल आणि जनतेने मात्र मराठीतनं बोलायचं, असा त्याचा गैरसमज माझा तरी होतोय. तो गैरसमज असेल तर स्पष्ट करा, त्यात चूक असेल तर ती सुधारा. पण आपल्याला मराठीचा वापरचा आग्रह हा सगळ्यांसाठीच करायला पाहिजे. तो अधिकारी असेल, शासकीय असेल, निमशासकीय असेल, ग्रामपंचायत असेल आणि जनसंवाद पण असेल. आणि त्यामुळे त्या अर्थाने पहिला मुद्दा माझा आहे की या 2ऱ्या क्रमांकाच्या आपल्या वैशिष्ट्यामध्ये स्पष्टता आणणं आवश्यक आहे. आता मी आपलं लक्ष वेधतो 5व्या मुद्द्याकडे. या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यालय प्रमुख जबाबदार असेल अशी तरतूद करणं. त्याच्या पुढे महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 यान्वये प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेली जिल्हा मराठी भाषा समिती ही या अधिनियमाखाली प्राप्त केलेल्या तक्रारींची चौकशी करेल व त्यांचे निवारण करेल
व त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल अशी तरतूद करणे आपला हेतू आहे। याचा अर्थ जो समजतो तो असा होतो सन्माननीय मंत्री महोदय की त्या कार्यालयाचा प्रमुख हे मराठी भाषेत व्यवहार झाला पाहिजे याची जबाबदारी त्याची, पण जिल्हा स्तरावर जी मराठी भाषा समिती होईल, माझा समज असा आहे ती जिल्हा स्तरावर म्हणजे सरकारच्या माध्यमातून होईल, त्याच्याकडे मात्र तक्रारी जातील। आणि त्याच्या पुढे अजून गंभीर आहे की या अधिनियमाच्या तरतुदीचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन, राज्य मराठी भाषा समिती, जिल्हा मराठी भाषा समिती, स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक असतील असे निर्देश व अनुदेश देऊ शकतील। याचा अर्थ अध्यक्ष महोदय, समजा असं आपण धरू एका महानगरपालिकेमध्ये मराठी भाषांतर्गत काम होत नाहीये, जबाबदारी त्या कार्यालयातल्या एका डिपार्टमेंटच्या कार्यालय प्रमुखाची, तक्रार जाईल जिल्हा मराठी भाषा समितीकडे, निर्देश कोण देईल? राज्य मराठी भाषा समिती किंवा जिल्हा भाषा मराठी समिती। याचा अर्थ त्या कार्यालयाच्या कोऑर्डिनेशन मध्ये या मराठी भाषेच्या व्यवस्था निर्माण करताना आपण कार्यालयीन कामकाजामध्ये अव्यवस्था निर्माण करणार आहोत का किंवा निर्माण होईल का, याची आपल्याला चिंता करायला लागेल। याचं कारण या समित्यांना आपण निर्देश आणि अनुदेश देण्याचे अधिकार दिलेले आहेत, ते द्यावेही लागतील कदाचित, पण योग्य तक्रार असेल तर आज मी सरसकट आरटीआय चुकीचं असं म्हणणार नाही, पण अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूचे मंत्री सुद्धा आहेत, सदस्य त्यांना माहिती आहे आरटीआयचा उपयोग आणि आरटीआयचा दुरुपयोग या दोन्हीचा आपण आज भोगतोय। त्रास जनतेलाही आणि लोकांनाही आहे। आज ज्यावेळेला जिल्हा भाषा मराठी समिती ही कोणी नियुक्त समिती असेल, काही ना काही कारणाने एखादे डॉक्युमेंट काढून त्या जिल्हा मराठी भाषा समितीला आपण अधिकार दिले निर्देशाचे, तिथे लोक तक्रार करतील, कार्यालय प्रमुख जबाबदार असेल आणि त्या तक्रारीवर तो मात्र त्याला आदेश देईल। यामुळे आपण व्यवस्था निर्माण होऊ शकते का, आज आपण विचार करायला पाहिजे। परब साहेब, काल या सदनामध्ये परवा 332 आणि 353 वर चर्चा झाली आणि त्यावेळेचं जर मूळ नसती आपण काढली तर लक्षात असेल, ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय मंत्री महोदय आपण होतात, ज्या वेळेला इथे गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी बसले होते, त्यावेळेला ट्रेजरी बेंचवरून मी 1 तास भाषण त्या विषयात केलं होतं आणि त्यावेळेला मी हेच म्हटलं होतं, मी आणि विखे पाटलांनी, आणि त्यावेळेला पण मी हेच म्हटलं होतं की आपण जे निर्णय करतो आहोत त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत। आज या विषयातल्या हेतूबद्दल आमच्या मनात शंका नाही, आमचं पूर्ण समर्थन आहे, पण या पद्धतीचा निर्देश आणि अनुदेश देण्याचे अधिकार भले ते मराठी भाषेच्या संबंधात असतील, पण ते कामकाजाशी संबंधित आहेत, आणि अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे आहे की या अधिनियमाच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल स्थानिक प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करण्याची तरतूद पण आहे। निर्देश, अनुदेश आणि शिस्तभंग या तिन्ही गोष्टीचे अधिकार आपण त्यांना देतो। ते मराठी भाषेपुरता राहिले गोष्ट वेगळी आहे, पण ते मराठी भाषेतल्या कामकाजासाठीचे असल्यामुळे एखाद्याची चूक, जेन्युइन चूक किंवा काढून आणलेली चूक या आधारावर त्या कार्यालयामध्ये नवीन एक व्यवस्था आपण निर्माण करू की ज्यातनं अव्यवस्था निर्माण होईल। यापेक्षा तुम्ही केलं काय पाहिजे मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय? माझं त्याच्यावर सूचना पण आहे की आपल्याला मराठी भाषेचं कामकाज 100% झालं पाहिजे, आपला हेतू आहे ना। मग आपण जशी महिलांनी म्हणजे विविध कार्यालयामध्ये त्यांना जो प्रोटेक्शनचा कायदा आहे, त्या प्रोटेक्शनच्या कायद्याचं नाव मला आता आठवत नाही, त्याची एक समिती असते त्या कार्यालयामध्ये त्यांच्या महिलांच्या अधिकारांच्या संरक्षणाची, ती कार्यालय अंतर्गतच असते। या विषयात पण आपण जिल्हा किंवा राज्य मराठी भाषा समितीला जे अधिकार दिले आहेत त्याऐवजी त्या कार्यालयाच्या अंतर्गतच तुम्ही एक समिती बनवा की त्यांना ते अधिकार द्या, म्हणजे अव्यवस्था निर्माण करण्याचे चान्सेस कमी होतील। एक, त्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये बाहेरचे एक अजून शक्ती केंद्र, पॉवर सेंटर निर्माण होऊन त्यातनं जी व्यवस्था निर्माण होईल ते आपल्याला टाळता येईल। नंबर 2, आणि म्हणून
या विषयामध्ये अधिकची स्पष्टता येणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे आपण उद्देश आणि कारणांमध्ये 2 मध्ये म्हटलं आहे की शासकीय प्रयोजनाकरता इंग्रजीचा वापर, याचा अर्थ काय, नंबर 1. आणि नंबर 2, या जिल्हा स्थानिक समित्या मराठी भाषेच्या आहेत, त्यांचे अधिकार, निर्देश, अनुदेश आणि शिस्तभंग अशी बाहेरच्या समितीला देऊन कार्यालयीन व्यवस्था होईल का? आणि नंबर 3, अशी व्यवस्था टाळायची असेल तर मराठी भाषेतल्या कामकाजाचा आग्रह पूर्ण करण्यासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयाच्या अंतर्गतच अशा समितीला अधिकार दिलेले बरे होतील का? या 3 विषयांची स्पष्टता द्यावी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरता तरतूद करण्यासाठीचे विधेयकाचं मी स्वागत करतोय. अध्यक्ष महोदय, मी स्वागत करतोय, पण या बिलाला पण आम्ही पूर्णपणे समर्थन देतोय. माझ्या मनात प्रश्न येतोय की जेव्हा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात तेव्हा तेव्हा मराठी भाषेचा पुळका कशा येतो? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की आल्या मराठीत पाटी लावा. आपण कधीच कायदा केलाय मराठीत पाटी लावायचा? आग्रही धरतो. मी सही पण मराठीतच करतो. दिवाकर राय साहेबांनी सांगितल्याचा अगोदरपासून सही सुद्धा मराठीत करतो. मी झोपेतून स्वप्न सुद्धा मराठीत बघतो. हा, आणि त्यामुळे हो 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 प्रकाशजी, मराठी साहित्य, मराठी भावगीतं, मराठी लोकगीतं, मराठी संगीत, आपण बसा एक दिवस चर्चा करूया जाहीरपणे सभागृह संपल्यानंतर इथेच. मग आपण बघूया की मला स्वप्न कुठल्या भाषेत येतात ते. अध्यक्ष महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की मराठीचा पुळका येतो. नंतर या बिलचा काय होईल मला माहीत नाही. अध्यक्ष महोदय, आपण हे काम करा. अनिलजी, मी तुमच्या 100% समर्थन करतोय. 100% मी 100% समर्थन करतोय. आपण सगळ्या नसती जे आयुक्तांच्या सह्यापर्यंत जाणार आहे त्यावरती ज्या ज्या नोंदी जे जे अधिकारी करणार आहेत किंवा आयुक्त त्याच्यावरती काय टिप्स लिहिणार असतील ते सुद्धा त्यांनी मराठीतच लिहावे. अशी आपण याच्यामध्ये का तरतूद करत नाही? का करत नाही आपण तशी तरतूद याच्यामध्ये? करा ना. सगळ्या नसती भाषा बोलायचा तर आग्रह केलाच पाहिजे. कारण जिथे तुम्ही जन्माला आले, जिथे तुमची कर्मभूमी आहे, जिथून तुम्ही तुमचे व्यवसाय, उद्योग, नोकरी चालवतात त्या राजभाषेला महत्त्व दिलंच पाहिजे. आणि अध्यक्ष म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांना अध्यक्षांच्या माध्यमातून विचारणा आहे की आपण तशा याच्यामध्ये सुधारणा करणार आहात का? की सर्व नसती त्याला आपण हे जे 2 नंबरचा वैशिष्ट्य दिलंय त्याच्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयामधल्या या अधिनियमातील विनिर्दिष्ट केलेल्या विविक्षित शासकीय प्रयोजनाकरिता इंग्रजीचा वापर करण्यात येईल. याचं काय डिस्क्रिप्शन देणार? याचं काय आपण स्पष्टीकरण किंवा खुलासा देणार की या विनिर्दिष्ट आहेत? आपण हे बिलमध्ये आत देतोय. नंतर त्याचे सगळे काय नियम वेगळे बनतील, त्याचे सर्क्युलर वेगळे निघतील, GR वेगळे निघतील. पण आपण याचाही खुलासा करण्याची आवश्यकता आहे. माझी जी विनंती आहे अनिलजी, सर्व नसती हे मराठीतच लिहिले गेले पाहिजे. जर त्यांच्याकडे स्वतःला लिहिताना जमत नसेल तर त्याने डिक्टेशन द्यावं. त्याचे जे लिहिणारे असतील ते मराठीत लिहून देतील. पण हे मराठीत लिहिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ते सांगायची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं, आज मंत्री महोदय काय परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिकेची? अनिलजी, फार डेंजर आहे. विषय याच्याशी संबंधित आहे म्हणून बोलतोय की जनहिताचे आणि जनसंवादाचे जर काही उल्लंघन झाले तर त्याची समितीच्या आशिष शेलारजींनी उल्लेख केला आहे की ती राजकीय म्हणजे जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती असेल, त्या कार्यालयाचे प्रमुख असेल ते त्याला जबाबदार असतील. त्याची काय काय पूर्ण कारण मीमांसा शोधून त्याच्यावरती काय कारवाई करायची ते करायचं आहे. मुंबई महापालिकेमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. अध्यक्ष महाराज, जे ठेकेदार आहेत ना, कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे मेवणे, त्यांचे पुतणे, त्यांचे भाचे, त्यांचे भाऊजी हे आता नोकरीला लागायला सुरू झाले मागील 10 वर्षापासून. इंजिनियर होतात, डिप्लोमा होतात, डिग्री होतात. सगळ्या डिग्री डिप्लोमा आपल्या महाराष्ट्राकडे भरपूर युनिव्हर्सिटी उघडल्या आहेत, कॉलेजेस उघडल्या आहेत, चांगलं आहे. त्याच्याकडे डिग्री घेतात आणि महापालिकेमध्ये ज्युनियर इंजिनियरपासून आता नोकरीला लागलेत. काही एक्झिक्युटिव्हपर्यंत आलेत. 5-10 वर्षांनी ते चीफ सेक्रेटरी, चीफ इंजिनियर सुद्धा पर्यंत पोहोचतील, डेप्युटी चीफ आणि चीफ इंजिनियरपर्यंत. टेंडर पण तेच बनवतील. तेव्हा हे सगळ्या नसती जर मराठीत नसल्या आणि मग इंग्रजीत असेल तर त्यांना पाहिजे ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी ते करतील. 2 डेंजर पॉईंट आहेत. भाषेचा तर डेंजर पॉईंटच आहेत, पण ठेकेदारचे नातेवाईक पुढच्या काळात टेंडर पण बनवणार.
कारण ते चीफ इंजिनियर तेच असणार, डेप्युटी चीफ इंजिनियर पण तेच असणार. हे मी 10 वर्षापासून ओरडतोय. महापालिकेत 10 पत्र लिहिलेत की आपण याची चौकशी करा की कुठला कॉन्ट्रॅक्टरचा कुठला मेवणा, कुठला भाऊजी, कुठला भाचा, कुठला भतीजा हा त्या तिकडे महापालिकेच्या कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे. याच्या संदर्भामध्ये आपण ज्या ॲक्शन सजेस्ट केल्या आहेत त्या ॲक्शनची आपल्याला मंत्री महोदय याच्या संदर्भामधली काय काय नियमावली असेल त्याची एक कल्पनासुद्धा सभागृहाला देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझे 2 आपल्या आग्रहाची विनंती आहे की आपण सर्व नसती जे महापालिकेच्या आयुक्तांच्या सह्यापर्यंत जाणार आहेत आणि जे महापालिकेला नियम आणि सर्क्युलर इश्यू होणार आहेत ते आपण 100% 100% मराठीमध्ये करणार आहात का, एक. आणि दुसरं, या संदर्भामधल्या ज्या काही आपला अधिकार देण्यात येणार आहे त्याचे आपण पूर्ण विवरण या नियमाच्या माध्यमातून किंवा कायद्याच्या माध्यमातून करणार आहात ते सभागृहाला अवगत करणार आहात का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार आणि सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी या विधेयकावर आपली मतं व्यक्त केली. त्यांच्या सूचनांचं मी नक्कीच स्वागत करीन. परंतु याच्यामध्ये हे विधेयक का आणावं लागलं इतक्या वर्षानंतर याच्याकडे थोडंसं लक्ष वेधलं पाहिजे. कारण आपला 1964चा जो अधिनियम आहे मराठी राजभाषेचा त्याच्यामध्ये स्थानिक प्राधिकरण हा उल्लेख नसल्यामुळे ती तांत्रिक चूक आहे, पण तेव्हा ती राहून गेली. त्याच्यामुळे ही जी स्थानिक प्राधिकरणं म्हणजे आपल्या महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा ह्याच्याबरोबरचे शासनाने स्थापन केलेली प्राधिकरणं म्हणजे आपले MMRD असेल किंवा दुसरी महामंडळं असतील यांच्यावर ही अनिवार्यता जी आहे भाषेची ती या विधेयकात त्याचा उल्लेख केवळ नसल्यामुळे ती अनिवार्यता त्यांच्यावर लागू होत नव्हती. अशी एक तांत्रिक गफलत राहून गेली होती. ती दूर करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि नक्कीच त्याच्यातून ही दूर होईलच. कारण काही तक्रारी नागरिकांच्या येत होत्या ज्यांचं मराठी भाषेच्या वापराबद्दल खूप बारीक लक्ष असतं. अशा नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मराठी भाषा विभागाकडे. त्याची आपल्याला दखल घ्यावी लागली. म्हणजे अनेक वेळा असं दिसतं की महानगरपालिकांचे जे आयुक्त आहेत ते हिंदीतून किंवा इंग्रजीतून ट्विट करतात. आली हे तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळे त्याचा वापर केला जातो आणि ती जी काही त्यांचे जे ट्विटवरून किंवा काही वेळा माहिती दिली जाते किंवा व्हॉट्सॲप, फेसबुक ती हिंदी किंवा इंग्रजीतून असतं असं लक्षात आलं. काही ठिकाणी असं आहे की आता महानगर प्रदेश पुणे त्यांच्या प्राधिकार रिंग रोड प्रकल्पाची माहिती संकेतस्थळावर मराठी भाषेत उपलब्ध करून द्या ही मागणी नागरिकांनी केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या फेसबुक पेजवर हिंदी भाषेत चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या याच्याबद्दल नागरिकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. शनिवारवाडा पुण्याचा तिथला जो पर्यटकांसाठी फलक आहे तो फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे. आता मराठी माणसांना, महाराष्ट्राच्या माणसांना शनिवारवाडा अंतर्बाह्य सगळं माहीत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने माहिती दिली नाही तरी चालेल मराठी भाषेत. परंतु जे पर्यटक येतात इतर राज्यातून किंवा परदेशातून त्यांना व्हावी म्हणून हिंदी आणि इंग्रजीत दिली हा त्यांचा हेतू असला तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अग्रक्रम आणि मान हा राहिलाच पाहिजे. त्यामुळे ही जी अशा त्रुटी राहत होत्या त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सगळे अर्ज महानगरपालिकांचे हे मराठीतच असले पाहिजेत. आता मेट्रो रेल्वे हे नवपर्व सुरू झालेलं आहे. काही मेट्रोचे मार्गांची वाहतूक सुरू झाली आहे. आणखी बरेच होणार आहेत. पण त्यामध्ये पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेतून घेतल्या गेल्या ही गंभीर गोष्ट आमच्या लक्षात आली. नव्या मुंबई महापालिकेचे जे मालमत्ता करासंबंधीचा जो फलक आहेत ते इंग्रजी भाषेत आहे असंही लक्षात आलं. अशा ह्या त्रुटी किंवा मूळ जे 1964चे विधेयक आहे त्याच्यामध्ये राहून गेलेला तो जो अनिवार्य करण्याचा मुद्दा त्याचा गैरफायदा हा अनेक ठिकाणी प्राधिकरणांकडून घेतला जात होता. ते पूर्णपणे बंद करावं आणि त्याला कुठलाही वाव राहू नये अशा प्रकारचे विधेयक आपण हे तयार केलेले आहे. आणि त्यामुळे आता पळवाटा सगळ्या बंद होतील आणि
कुठलंही प्राधिकरण ते राज्य शासनाने स्थापन केलेलं असो, केंद्र शासनानं स्थापन केलेलं असो किंवा आपल्या हे ज्या महामंडळं आहेत ती असोत, त्या सगळ्यांना मराठीचा वापर लोकांशी संपर्क करताना, त्याचबरोबर अंतर्गत सुद्धा कामकाज करताना मराठीचाच वापर केला पाहिजे. आता हे करत असताना अनिवार्यता किंवा जे सांभाळत असताना आपल्याला काही वर्जित प्रयोजनांचा विचार करावा लागतो. कारण विधेयक ही शेवटी न्यायालयात सुद्धा त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्यावेळेला आपल्याला माघार घेण्याची वेळ येता कामा नये. आणि म्हणून काही गोष्टी अशी काही की ज्याला शासकीय प्रयोजन आहे, ज्यांना परवानगी द्यावी लागेल तेवढीच फक्त केली आणि स्पष्ट केलेले विधेयकामध्ये अगदी तपशीलवार आहे की पुढील प्रयोजनांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर करता येईल. कारण आपल्यावर संविधानाचं बंधन आहे आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 346च्या परंतुकामध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे काही गोष्टींसाठी इतर हिंदी किंवा इंग्रजीचा वापर आपल्याला म्हणजे त्याची परवानगी द्यावी लागते. आणि त्या दृष्टीने एक आहे की परराष्ट्रीय राजदूत आहेत, त्यांच्याशी जर काही पत्रव्यवहार करायचा असेल महापालिकेला किंवा प्राधिकरणाला, तर त्यांना तो इंग्रजीत करायची मुभा असली पाहिजे. महालेखापालांकडे जे आपल्याला लेखे किंवा पत्रव्यवहार करायचा असो, तो संविधानाच्या तरतुदीप्रमाणे त्याची सुद्धा परवानगी द्यावी लागते. वैध अभिप्रायासंबंधीची विवरणपत्रे आणि वैध अभिप्राय जे कायद्याच्या तरतुदीमुळे इंग्रजीत ठेवण्याची आपल्याला अनुमती द्यावी लागते. एवढीच वर्जित प्रयोजनं आहेत. बाकी कुठेही इंग्रजी किंवा हिंदीचा वापर केला पाहिजे असं बंधन नाही. ते सगळं मराठीतच केलं पाहिजे. आणि योगेश सागर साहेब, आपण काही गोष्टींचा उल्लेख करताना मला असं वाटतं की हे विधेयकसुद्धा सर्वानुमतेच मंजूर होईल, कारण आपली सगळ्यांची भावना एकच आहे. पण तरीसुद्धा कोणी राजकारणाकडे जात असेल तर ते मला वाटतं की ह्या विधेयकाच्या निमित्ताने ते होऊ नये. आपल्याला निवडणुकांची आठवण झाली की निवडणुका जवळ आल्यानंतर हे असं विधेयक कसं येतं, मराठी पाट्यांची आठवण कशी होते. पण मी तर उलटं विचारतो की निवडणुका जवळ आल्या म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडायची नाहीत. हे विधेयक आणखी 2-4 महिने काही निवडणूक होईपर्यंत पुढे ढकलू का म्हणून? हे विधेयक आणण्याचा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, नव्हे आपलं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून निवडणुका येतील आणि जातील, परंतु मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेची अस्मिता तुमचा आमचा 24 तास सांभाळण्याचा विषय. जसं तुम्हाला स्वप्नातही गोष्टी मराठीतच सुचतात तसंच हा विषय आहे. त्यामुळे कृपा करून याच्यामध्ये राजकारण शोधायचा प्रयत्न करू नये. आणि या बाबतीमध्ये आपण जसे सूचना केलेल्या आहे ती विधेयकाची अंमलबजावणी करताना सुद्धा आपण सर्वांना दक्ष राहावं लागेल. माझ्या मराठी भाषा विभागाने सुद्धा ही दक्षता पाळायचं ठरवलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर लक्ष देताना, त्याची अंमलबजावणी होताना कुठे पुन्हा पळवाटा राहत नाहीत ना, याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जी जी यंत्रणा उभ्या कराव्या लागतील त्या सगळ्या आम्ही करू. जिथे समित्यांची गरज असेल त्या समित्या करू. परंतु या विधेयकाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता बाळगली जाईल असं मी आपल्याला इथे स्पष्ट करतो. आणि म्हणून हे विधेयक आपण सर्वांनी एकमताने मंजूर करावं अशी विनंती करतो. महोदय, या बिलला आमच्या विरोधाचा काही मुद्दाच नाही, आम्ही म्हटलंही नाही. आमचं समर्थन आहे एकमताने पास करू. पण माझा मुद्दा अनुत्तरित राहिला. तुम्ही यादी स्पष्ट केली की या इंग्रजी किंवा हिंदी यासाठी संविधानाचं आपल्याला बंधन आहे. ती यादी आपण स्पष्ट केली, ती या सभागृहासमोरही स्पष्ट केली, बरं झालं. माझा मुद्दा जो आहे तो 5, 6, 7, 8 ही जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये आपण जिल्हा मराठी समित्या करणार आहोत. आणि त्याआधी आपण असं म्हटलंय की याची प्रभावी अंमलबजावणी, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालय प्रमुख जबाबदार असतील. म्हणजे आता आपण धरू MSRDC धरू, तर MSRDC मध्ये सगळा व्यवहार मराठीत चालतोय हे बघण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे. मग पुढे आपण काय म्हणतो, या 1964च्या कायद्यान्वये जिल्ह्यात स्थापन केलेली जिल्हा मराठी भाषा समिती ही तक्रारींची चौकशी करेल. याचा अर्थ एक कोणी आशिष शेलार आहे, त्याने MSRDC मध्ये मराठीत चालू काम नाहीये, जबाबदार MSRDCचा कार्यालय प्रमुख आहे, तक्रार मी करतो जिल्हा
मराठी भाषा समितीकडे आहे. मग जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य किंवा राज्य शासनाच्या मराठी भाषा समितीचे सदस्य जे कुठले त्याला योग्य असतील ते 7 मध्ये सांगितल्याप्रमाणे निर्देश व अनुदेश ते MSRDC ऑफिसला देतील आणि त्याच्यानंतर 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्या प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंग पण करतील. माझा प्रश्न एवढा आहे की तक्रार समितीकडे सभागृहाची वेळ 5 मिनिटासाठी वाढवत आहे. समिती सरकारची शिस्तभंग कोण करेल ती समिती करेल. आता ह्याच्यामुळे आपला हेतू असा नसेल पण याचा दुरुपयोग काही लोक करू शकतील. त्या प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये लुडबुड करण्यासाठी स्वहेतूने दुर्हेतूने कुहेतूने स्वतःचं काम करण्यासाठी जिल्हा भाषा समितीला ऍक्टिव्हेट करून हॅरेसमेंट तर त्या आस्थापनेला होणार नाही ना याची चिंता करायला लागेल. आणि म्हणून माझी सूचना अशी आहे की हे निर्देश शिस्तभंग यासाठी तुम्ही जिल्हा मराठी भाषा समिती किंवा राज्य मराठी भाषा समितीला जे अधिकार देताय त्याऐवजी या अधिनियमाचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जसं महिलांचे अधिकार संरक्षित करायला त्या आस्थापनेमध्येच समिती असते तशी या आस्थापनेमध्येच मराठी भाषा समिती करावी. त्यांनी हे सगळं करावं म्हणजे एक पॉवर सेंटर एक शक्ती केंद्र बाहेर निर्माण होणार नाही आणि अडथळा आपल्या मनात नाही उद्या कोणी करू नये म्हणून होणार नाही अशी व्यवस्था करता येईल का याचा विचार करा. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जी सूचना केली आहे शेवटी नागरिकांना तक्रारी करण्यासाठी कुठेतरी एक स्थान पाहिजे आणि म्हणून ही जिल्हा मराठी समिती ही काम करेलच परंतु जिल्हाधिकारी हे त्यांच्या पदाप्रमाणे त्या ठिकाणी ती ही जबाबदारी सांभाळतील आणि त्यांचंही त्याच्यावर नियंत्रण असेलच. आणि शेवटी आपलं राज्य शासन जे आहे त्याच्याकडे सर्वोच्च अधिकार आहेच. त्यामुळे ह्याच्यातले आपण जसं म्हणता त्याप्रमाणे कुठेही कोणाला त्याचा गैरवापर किंवा गैरउपयोग किंवा त्याच्यातून पळवाटा शोधून काढण्याची संधी राहणार नाही. अशा प्रकारे ह्याची अंमलबजावणी केली जाईल असं मी आपल्याला सांगतो. माझी विनंती आहे की विधेयक मंजूर व्हावं. प्रश्न असा आहे की सण पण पारित करत असताना एक तांत्रिक अडचण या विधेयकातून आपल्याला दिसून येते आणि ती अशी आहे की आत्ताच सन्मान्य मंत्री महोदयांनी या सभागृहाला माहिती दिली की 1964 अधिनियम नाही 1964 तो कायदा आहे आता आणि त्या कायद्यात लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीजची तरतूद नसल्यामुळे आपण हा कायदा आता पारित हे बिल आता पारित करायचं या सभागृहात आणलेलं आहे. आज जर महाराष्ट्रातल्याच एका कायद्यात एक प्रोव्हिजन असेल आणि आता दुसरा कायदा आपण आणून जर दुसरी प्रोव्हिजन करणार असू तर दोन्ही कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होणार. तर सांगतो तुम्हाला कसं सांगतो तर तुम्हाला या 2 पर्याय आहेत. एक 1964च्या कायद्यात सुधारणा आणून त्याच्यात सिमिलर प्रोव्हिजन आणणं किंवा या कायद्यात ओव्हररायडिंग इफेक्टचं प्रोव्हिजन देणं. दिस लॉ शॅल हॅव ओव्हररायडिंग इफेक्ट ओव्हर द प्रोव्हिजन्स ऑफ द ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट ऑफ 1964. तर ह्या 2 पर्यायाचा आपण जर उपयोग केला नाही वापर केला नाही तर पुढे जाऊन या कायद्यातनं जेव्हा जेव्हा लिटिगेशन होणार तेव्हा तेव्हा ही अडचण समोर येणार. त्यामुळे माझी आपल्याला विनंती असेल की आपण कायदा पारित करू पण ह्याच्यात आपण ओव्हररायडिंग इफेक्टचं प्रोव्हिजन द्या किंवा मग 1964च्या मूळ कायद्यात तुम्ही सुधारणा करा. हे विधेयक बद्दल सन्माननीय सदस्य बोललेले आहेत. ते स्वतः वकील आहेत. त्यांच्या सूचनेची नक्कीच दखल घेतो परंतु हे विधेयक आणायला इतका उशीर झाला याचं कारण आम्ही विविध पातळ्यांवर ह्याची कायदेशीर बाजू पुन्हा पुन्हा तपासून घेतलेली आहे. अनेक तज्ज्ञांकडून आणि आपल्या विधी व न्याय विभागाकडून ह्याच्यावर पूर्णपणे अभिप्राय घेऊन त्याची छाननी करून नंतरच आणलेलं आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर बाजूंची पक्की अशी ही झालेली आहे तयारी. त्यामुळे मला अडचण दिसत नाही आणि मागच्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये आणून आता हे
विधेयक आपण सर्वंकष पद्धतीने मराठी भाषा लागू होईल असं करतोय, तेव्हा मंजुरीची माझी पुन्हा एकदा विनंती. प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयक 2022 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आता विधेयक एकमताने आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 12 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 12 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयक 2022 संमत करावे असं मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयक 2022 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 13 महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे राजभाषा विधेयक 2022 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. प्रस्ताव एकमताने संमत झाले. सभागृहाच्या कामकाजाची वेळ 10:55 पर्यंत वाढवतो. सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा विधेयक 2022. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनिमय सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. 55-60 लगेच सुरू होईल. प्रस्ताव असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 14 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सदर विधेयक जे आहे यामध्ये सरकारच्या हेतूला आमचं समर्थन आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने असं म्हणण्यात आलं आहे की शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा आहे. आपणही मान्य करताय. शिक्षणाच्या व्यापारीकरणाचा प्रभावीपणे आळा घालण्याकरता, म्हणजे शिक्षणाचं व्यापारीकरण चाललंय याच्याबद्दलही या सदनातील सगळे सदस्य सहमत असतील. आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने खरं तर या 3 गोष्टींसाठी आपण कायद्यामध्ये बदल काय प्रस्तावित केला आहे की विभागीय शुल्क नियामक समिती व पुनरीक्षण समिती याचे अध्यक्ष व सदस्य जे आहेत त्यांच्या बैठका संख्या व उपस्थिती विचारात न घेता, पूर्वी आपण त्यांना वेतन देत होतो, आता आपण त्यांना मानधन द्यावं, त्यातनं राज्य सरकारच्या वित्तीय भार कमी करावा अशी आपली कल्पना आहे. आणि अशा पद्धतीचा उद्देश तुम्ही या ठिकाणी लिहिला आहे. माझे प्रश्न 2 स्पेसिफिक आहेत. अध्यक्ष महोदय, करोनाच्या काळामध्ये या समिती काय करत होत्या? करोनाच्या काळामध्ये विभागीय शुल्क नियामक समिती कुठे गायब झाली होती? या पुनरीक्षण समिती याचं अस्तित्व होतं की नाही? समजा दोन्ही समित्या नव्हत्या तर राज्य सरकारने व्यवस्था काय केली होती? अध्यक्ष महोदय, करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला शाळा बंद पण फी मध्ये मात्र वाढ होती. अध्यक्ष महोदय, मुलं शाळेत जात नव्हती पण अध्यक्ष महोदय कॅन्टीनच्या चार्ज पासून, बसेसच्या चार्ज पासून, इलेक्ट्रिसिटीच्या पासून, हॉस्टेल पासून सगळे वाढीव फी घेत होते. अध्यक्ष महोदय, जन आंदोलन झालं. तुमच्याकडेही लोक आली होती. लोक कोर्टापर्यंत गेली. मी स्वतः कोर्टात गेलो. आमचे सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर हे कोर्टात गेले. अध्यक्ष महोदय, प्रथा काय असते आपल्याकडे? पुढच्या वर्षीची फी ठरवण्यासाठी जी आपल्याकडे शाळा स्तरावर जी कमिटी असते पॅरेंट्सची, तिथे संस्था चालक प्रस्ताव आणतात. त्या प्रस्तावावर तिथे चर्चा होणं अपेक्षित असतं. ती चर्चा झाल्यावर फी वाढवण्याची लॉजिक्स दिली जातात. त्या समितीने ती फी ठरवली. त्यानंतर जर कोणाची तक्रार असेल तर तो या विभागीय शुल्क नियामक समितीकडे जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.